खरं तर मी बीड या गावी आलो होतो. म्हणजे इथं सोन्याचा पाऊस पडतो आणि त्या संदर्भानं माहिती मला गोळा करायची होती. आणि गेटमधून आत पाऊल टाकलं, सोन्यापेक्षाही अनमोल काहीतरी इथं आहे. आणि त्या विरगळी मी बघितल्या आणि माझा विचार बदलला. खरं तर मला सोन्याचा पाऊस ह्या संदर्भानं म्हणजे माझं झालं असं की मी अभ्यास एका पेपरचा करून आलो आणि पेपर दुसरा आला, असं झालं माझं. मी ती सगळी माहिती वाचून आलो होतो. इथं सोन्याचा पाऊस पडतो, ती नाणी, त्या मोहरा, ते सगळं काय आहे कसं आहे ते सगळं वाचून आलो होतो. आणि इथं आल्यानंतर मी बघितलं आजूबाजूला, म्हणजे पालघरला 45 मोहरा आहे, विरगळ आहेत. डोक्यात मोहराचाच विषय आहे माझ्या. विरगळ आहेत आणि तिथं विरगळांचा समूह म्हणतात. इथं आल्यावर मी बघितलं शेवटचा आकडा 71 आहे, अजून आत आहेत. इथला 71 आकडा मी बघितला आणि मी माझा विचार बदलला. अरे 45ला तुम्ही जर समूह म्हणता तर इथं 71 आहेत. आणि म्हणून वेगळा पेपर द्यायचं मी ठरवलं आहे. नमस्कार, मी कैलास वायफळकर. केपीज क्रिएशन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. विरगळ हा कर्नाटकातून आलेला शब्द आहे. संस्कृत आणि कन्नड याचं ते मिश्रण आहे. मुळात त्याला वीरकल्ल म्हणायचे. कल्ल म्हणजे दगड. वीरकल्ल, वीरगल्ल, वीरगळ असा अपभ्रंश होत होत तो वीरगळ आला. आता हे वीरगळ म्हणजे काय? एखादा वीर युद्धात धारातीर्थी पडला, त्याच्या स्मरणार्थ बांधलेली ही शिल्प आहेत. ते वीरगळ, ज्या गावात वीरगळ सापडते त्या गावातला वीर, म्हणजे याचा संदर्भ कुठे जातो? हजारो वर्ष मागे जातो. जे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादवांच्या काळातही काही या वीरगळी होत्या. आणि बीडचा विचार करता, बीड म्हणजे शिलाहार भोज दुसरा याची ही राजधानी होती. म्हणजे त्या काळचं हे गजबजलेलं गाव होतं. आणि इथले वीरगळ पाहिल्यानंतर या गावचे किती वीर धारातीर्थी पडले आहेत याचा हा नमुना आहे. याचं हे बोलकं उदाहरण आहे. इतिहासात डोकावता येण्याचा हा मार्ग म्हणजे वीरगळ आहे. त्या काळी लिहून द्या, त्या वीराचं नाव लिहून ठेवत नसत. हे शिल्प कोरलेले असत. आता हे शिल्प, ही शिल्पलिपी, वीरगळच्या माध्यमातून शिल्पलिपी, त्या काळात काय झालं होतं, कोणतं युद्ध, कसं युद्ध, हे सगळं यात आपल्याला दिसतं. वीरगळ जे आहेत त्या वीरगळ 3, 5 किंवा 7, आता इथं चौकोन दिसतील तुम्हाला. हे चौकोन असे 3, 5, 7 या पट्टीत असायचे. पहिल्या चौकोनात तो वीर, तो योद्धा कसं युद्ध खेळला आहे ते वर्णन केलेलं आहे. आता हे जमिनीवरचं युद्ध आहे. तुम्ही जर क्लोजअप घेतला तर तुम्हाला दिसेल की हे जमिनीवरचं युद्ध आहे आणि हाताने लढलं गेलेलं युद्ध आहे. त्या युद्धात तो योद्धा, तो वीर धारातीर्थी पडलेला आहे. या अप्सरा, या 2 अप्सरा आहेत शेजारी. ह्या 2 अप्सरा त्या वीराला स्वर्गात नेतात. म्हणजे युद्धात कामी आलेला योद्धा त्याला स्वर्गप्राप्ती होते हमखास, हे बिंबवायचं होतं त्यांना. आणि त्याला स्वर्गात नेल्यानंतर तो शिवमय झालेला आहे. स्वर्गात इथं पिंड दाखवलेलं, त्या पिंडीचं पूजन तो करतो आहे. म्हणजे इथं तो शिवमय झालेला आहे. आणि या वीरगळीतून तो युद्धाचा इतिहास, त्या वीराला आलेलं मरण, तो त्याला प्राप्त झालेला स्वर्ग, आणि स्वर्गात तो देवलोकात देवांबरोबर बसून शिवमय झालेला आहे, असं या शिल्पलिपीतून सूचित केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे सांगायचं म्हणजे काय असतं की युद्धात जर तुम्ही कामी आला तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते, हे या विरगळीच्या माध्यमातून मांडलेलं आहे. किती सुंदर
शिल्परचना केलेली आहे बघा. यातून सगळं कळतं, सगळं कळतं. म्हणजे या वीरगळी त्याचा उत्तम नमुना आहेत. आता माझ्या शेजारी आणखी एक वीरगळ आहे, आणखी एक वीरगळ आहे. ही वेगळ्या प्रकारची वीरगळ आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर एक हात आहे आणि इथं 2 महिला ध्यानस्थ बसलेल्या आहेत. आता याचा अर्थ काय? ही महिला म्हणजे हिचा पती या युद्धामध्ये मरण पावलेला आहे आणि ती महिला त्या योद्ध्याबरोबर सती गेलेली आहे. हिच्या हातात बांगड्या दिसतात आणि ह्या 2 म्हणजे कदाचित याला 2 पत्नी असाव्यात. त्या दोघीही सती गेलेल्या आहेत. हा या शिल्पाचा अर्थ येतो. म्हणजे त्यांनाही महत्त्व होतं, त्यांनाही ती सती गेली हे सूचित करण्यासाठी ही वीरगळ आहे. या अशा वीरगळ फार कमी आहेत आणि ती इथं सापडलेली आहे. म्हणजे हा उत्तम नमुना आहे, उत्तम नमुना आहे. आता याच्या शेजारी आणखी एक वीरगळ दिसते. त्यात लगेचच युद्धात किती फरक झाला आहे बघा. इथं हे भूमीवर लढलेलं, हाताने लढलेलं युद्ध होतं. इथं अत्यंत देखणी सुबक कोरीवकाम असलेली ही वीरगळ आहे. अशा वीरगळ फार क्वचित आणि फार कमी आहेत. आता ही सुद्धा भग्नावस्थेत आहे. याचा 3रा मजला किंवा कदाचित 5 मजले असतील, तो नाहीसा झालेला आहे. पण इथं जर बघितलं तर सुबक काम, घोड्यावरची जीन जी आहे, हा घोड्याचे खोगीर अमुक तमुक जो का भाग आहे तो सगळा इथं दिसतो. इथं वीर खाली पडलेले आहेत, युद्ध चालू आहे, किती सुबक आणि कोरीव काम आहे. आणि मग इथं ह्या अप्सरा, आता हा जो योद्धा मरण पावलेला आहे तो वरच्या पदावरचा आहे. इथं अप्सरा 2, साधारणपणे 2 अप्सरा असतात. त्या योद्ध्याला स्वर्गात न्यायला आलेल्या अप्सरा 2 असतात. पण इथं जर बघितलं तर इथं 5 अप्सरा आहेत. त्याला स्वर्गात नेण्यासाठी आलेल्या 5 अप्सरा आहेत. हा घोड्यावरचा योद्धा आहे, म्हणजे हा सरदार किंवा त्या ताकदीचा कोणतरी योद्धा, या गावचा वीर तो असणार आहे की तो या युद्धामध्ये मरण पावलेला आहे. आणि त्याला स्वर्गात नेण्यासाठी आलेल्या अप्सरांची संख्या, जे चावरं ढाळणाऱ्या अप्सरा, सगळं आहे. आता वरचा जो भाग आहे तो वरचा भाग इथं नष्ट झालेला आहे. अशा ह्या वीरगळी अजून भरपूर आहेत, आपल्याला अजून बघायच्या आहे. वीरगळीचे जे काही प्रकार आहेत ते सगळे प्रकार मला इथे दिसत आहेत. म्हणजे त्यातली जी एक सतीशिळासुद्धा आपल्याला दिसली. अजून काय आहे ते आपण बघणार आहोत. भटकंती दरम्यान एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली 2-3 फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते. हे नेमके काय आहे याची माहिती नसतेच, पण कधीकधी अज्ञानापोटी गावकऱ्यांनी देखील त्याची उपेक्षा केलेली असते. अनामवीरांच्या स्मृतीच्या या खुणा इतिहासाच्या मूक साक्षीदारच असतात. आपल्या भटकंतीत जाणीवपूर्वक त्यांचा वेध घ्यायला हरकत नाही. मध्ये बरेच प्रकार आहेत. म्हणजे त्या गावचे वीर, म्हणजे वीर लढाया होत असत. मग लढाईत होणारी जीवितहानी टाळण्यासाठी, कारण मोठ्या प्रमाणात वीर मृत्युमुखी पडतात, ते टाळण्यासाठी ते 2 गावं ठरवायचे आणि त्या दोघांमध्ये त्यातल्या एक वीर निवडायचा आणि त्या गावातला एक वीर निवडायचा. त्यांच्यात
मुष्टियुद्ध, कुस्ती किंवा काय तत्सम प्रकारचा प्रकार करायचा तो इथं दिसतो आणि ते झालेलं आणि त्यातला जो विजयी होईल त्याने ते जिंकलं. म्हणजे ते गायीसाठी असेल, कारण यादव काळात किंवा चालुक्य काळातसुद्धा गोधन हे फार महत्त्वाचं मानलं होतं आणि त्यांची चोरी व्हायची, त्यावेळी युद्ध व्हायचं. तशा प्रकारचं युद्ध हे अशातून समझोत्यातून सोडवलं जायचं. या दोघांमध्ये लढाई, जो जिंकेल त्यानं ते गोधन न्यायचं. अशा पद्धतीने त्यात या गावचा वीर कोणीतरी कामी आलेला आहे. अप्सरा 2 त्याला घेऊन जात आहेत. शिवमय झालेला आहे आणि काही वीरगळींमध्ये शिखर आहे, म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. काही वीरगळीला सूर्यचंद्र आहेत. आता या इथं ते सूर्यचंद्र दिसत नाहीत, म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र आकाशात आहेत तोपर्यंत या वीराचं नाव चमकत राहिलं पाहिजे, चमकत राहणार. या अर्थानं त्या वीरगळ आहेत. आणि या वीरगळीचं वैशिष्ट्य म्हणजे कन्नडमध्ये शिलालेख इथं कोरलेला आहे. आता मला कन्नड भाषा येत नाही, पण नेमका त्याचा अभ्यास करायला हरकत नाही. पण इथं कन्नडमधला हा शिलालेख, मगाशी मी ते सांगितलं तुम्हाला की वीरगळ हा प्रकार कर्नाटकातून इकडं आलेला आहे. जे ते शिल्हार असतील, चालुक्य असतील किंवा यादव असतील, तर हा इकडून कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेला हा प्रकार आहे. महाराष्ट्रात काही ठराविक ठिकाणीच या वीरगळी दिसतात, पण या गावात बघितलं तर वीरगळीच भरपूर आहेत. रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीरांचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे काय आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये कल्लू म्हणजे दगड, वीराचा दगड तो वीर कल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात. एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे असा तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ. आपल्या लाडक्या योद्ध्याचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात, पण जनमानसात त्याची माहिती फारच कमी असते. आता आपण इथं बघितलं, मुळात वीरगळीचे 2 प्रकार आहेत. ते आकारावरून केले जातात. एक आयताकृती असते आणि एक चौकोनी असते. आयताकृती आपण बघितल्या, चौकोनी मला इथे एक दिसली. गावकरी म्हणतात हे तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन नाही आहे, ही वीरगळ आहे. ही वीरगळ चारीही बाजूंनी कोरलेली असते. अशा क्वचित आहेत, कोकणात एकच आहे असा त्यांचा दावा आहे. पण इथंही ती आहे. बीडमध्ये सुद्धा ही चौकोनी वीरस्तंभ जो आहे तो कोकणातच नाही तर महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर प्रांतातल्या बीड गावामध्ये सुद्धा ही चौकोनी आकाराची, म्हणजे दुसरा प्रकार जो म्हटलं मी, ती वीरगळ इथं दिसते. आता याला याने तुळशी वृंदावनाचं रूप दिलं आहे, पण ही मुळात तुळशी वृंदावन नाही. याला दिलेलं रंग किंवा याचं हे अलीकडच्या काळात केलेला तो प्रकार आहे, पण ही वीरगळ आहे. इथं ते सगळे प्रकार दिसतात तुम्हाला. मी मग हे 3 जे उल्लेख केले आणि शिल्पसुद्धा रेखीव आहेत. इतका हा रेखीव नमुना आणि हा चौकोनी वीरगळीचा दुसरा प्रकार जो म्हटला तो दुसरा प्रकार इथं आहे आणि ती एकच दिसते. या वीरगळीच्या संगतीत एक शिलालेख सुद्धा इथं दिसतो. लिपी कन्नड प्रकारची दिसते. म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कर्नाटकातून हा प्रकार इकडे आला, त्याचा प्रभाव म्हणजे शिलाहार भोज दुसरा, जे कन्नड भाषा शिल्पलिपी नंतर शब्दलिपी आली, त्याचा उत्तम नमुना इथं दिसतो की हा शिलालेख सुस्थितीत नाही आहे. निम्मा भाग ह्याचा
नाहीसा झालेला, निम्म्यापेक्षा जास्त भाग आहे. पण यावरून सुद्धा बराचसा इतिहास अवलोकन होऊ शकेल, याचं वाचन झालं पाहिजे. पण हा बेवारस पडून आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शिलालेख तिथं दिसतोय, त्या शिलालेखाचा भग्न झालेला भाग, जो तुटलेला जो भाग आहे तो इथं मी शोधून काढला. उसाच्या रानात पडलेला आहे तो. या ठिकाणी तो दगड आहे, शिलालेख यावर स्पष्ट दिसतोय, कन्नड लिपी ही जाणवते. तुटलेल्या त्या लेखाचा हा अर्धवट भाग इथं पडलेला आहे. आता इथे एक वेगळ्या स्वरूपाची विरगळ आपल्याला बघायला मिळते. साधारणपणे 3, 5, 7 या टप्प्यात असतात. इथं 4 टप्पे दिसत आहेत. त्यात वैशिष्ट्य म्हणजे इथं अश्वदळ आणि जमिनीवर सुद्धा, त्या जमिनीवर जर घोड्याच्या साहाय्याने आणि मोठं युद्ध इथं दिसून येतं. अप्सरांची संख्या इथं 5 दिसते. म्हणजे अप्सरा आणखी आहेत वरती, तिथं अप्सरा आणि मग तिथं शिवमय झालेलं आहे. ही वेगळ्या प्रकारची विरगळ इथं आपल्याला दिसून येते. मी मगाशी तुम्हाला एक वाक्य वापरलं होतं बघा, आठवतंय का? की इथल्या प्रत्येक दगडाकडे आता मला संशयानं बघावं लागेल की घर आहे. गटाच्या बाजूला इथं विरगळ बसवली, ती विरगळ वापरलेली. आता विरगळ बघायचं, जर कॅमेरा क्लोज आणला तर दिसू शकेल की विरगळ इथं, ही विरगळ इथं वापरलेली आहे. त्याही पेक्षा माझ्या या बाजूला इथे एक सतीशिळा, ही सतीशिळा, जे या गावात मला आतापर्यंत 2 सतीशिळा दिसल्या, पैकी एक मंदिरात आहे आणि एक इथं बांधकामाचा भाग म्हणून वापरली. ही सतीशिळा आहे. आता आपण बीडमधल्या नदीच्या संगमावर उभे आहोत. मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो की इथल्या प्रत्येक दगडाकडे संशयानं बघितलं पाहिजे. आता इथे मी नदीच्या संगमावर आलो होतो आणि बघूया म्हटलं इथंही एक विरगळ मला दिसते. आता त्या विरगळीचं वाचन मी करत नाही, पण तुम्ही बघाल विरगळ 3 टप्पे, युद्ध, स्वर्गात नेणं, स्वर्गप्राप्ती आणि वरती तो शिवमय झालेला आणि तो सगळा इथं दिसून येतो.